पुंडलीकवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। सर्वकर्माण्यपि सदा कुर्वाणो मद्व्यपाश्रयः मत्प्रसादादवाप्नोति शाश्वतं पदमव्ययम्। हा 56वा श्लोक आहे। भगवंत सांगतात की माझ्या आश्रयानं सर्व काही कर्म केलेले आहेत, असा जो काही पुरुष आहे तो माझ्या कृपेनं शाश्वत अशा किंवा अविनाशी अशा पदाला प्राप्त होतो। मग म्हणे गा सुभटा तो क्रमयोगी या निष्ठा, मी होवोनी होय पैठा माझा रूपी। आता जो कोणी मागं सांगितलेल्या क्रमाक्रमानं साधना करत करत आणि जे काही कर्माचं सूत्र सांगितलं होतं की मुख्य काय आहे, कर्तापणा आणि फलभाव या दोन्ही गोष्टी सोडल्या की मग खरी ती कर्मनिष्ठा झाली। आणि त्याप्रमाणे जो करतो तो माझ्या ठिकाणी येऊन एकरूप होतो। स्वकर्माचा चौखोळी मज पूजा करून भली, तेने प्रसादे आकळी ज्ञाननिष्ठे ते। आता जे जे कर्म केलं ते कर्म केलं असं नाही, तर कर्मरूपी फुलंच मला वाहिली आणि त्यामुळं ती एक माझी पूजा झाली। त्या पूजेचं फळ म्हणून मी त्याला ज्ञान प्राप्त करून देतो, म्हणजे त्याच्या ठिकाणी आता ज्ञाननिष्ठा प्राप्त होते। ते ज्ञाननिष्ठा जेत हात वसे, तेत भक्ती माझी उल्हासे, तिया भजन समरसे सुखिया होय। तेव्हा ही ज्ञाननिष्ठा एकदा प्राप्त झाली की ज्ञानरूप भक्ती त्याच्या ठिकाणी उभा राहायला लागते आणि अशा भक्तीनं तो माझ्याशी समरस झाला, त्याच्या भक्तीतलं ते भजन माझ्याशी एकरूप करणारं झालं की त्याला खरोखर सुख प्राप्त झालं। आणि विश्वप्रकाश तिया आत्मया मज आपुलिया अनुसरे जो करुनिया सर्वत्रता हे। आता हे कर्म करणं जरी असलं तरी त्याचे भाव कसे असतात, सगळं विश्व प्रकाशित करणारा हा परमात्मा विश्वरूपानं प्रकट झालेला आहे। त्यामुळं जे विश्वाशी संबंधित कर्म होईल ते सगळं भगवंतालाच अर्पण होतं। सांडोनी आपुला आढळ लवन आश्रयी जळ, का हिंडोनी राहे निश्चळ वायुयोमी। मग आता जसं जसं मीठपणाला आलं, मग कोणाच्या कुठं जरी ते राहिलं असलं, कोणाच्या भांड्यात राहिलं, कोणाच्या डब्यात राहिलं, कुठं पोत्यात राहिलं, हे वेगवेगळ्या ठिकाणी राहिलेलं मीठ जेव्हा ते पाण्याशी सम्मिलित होतं तेव्हा ते पाण्याशीच एकरूप होतं, तिथूनच आलं आणि तिथंच जाऊन एकरूप झालेलं आहे। तसं वारा किती जरी चंचलतेनं फिरत असला तरी शेवटी स्थिर झाला की तो आकाशातच समरस होतो। तैसे बुद्धी वाचा काये, तो माते आश्रवो निठाये, तो निषिद्धेही विपाये कर्मे करू। आता त्याची बुद्धी किंवा मन माझ्याशी एकरूप झाले, वाचाही मलाच वाहिलेली आहे, शरीरही मलाच वाहिलेलं आहे, असा जो सर्वार्थानं माझा आश्रय घेणार आहे, त्याच्या हातून कदाचित निषिद्ध कर्म जरी घडलं तरी ते सुद्धा मलाच तो अर्पण करतो। परी गंगेचा संबंधी बिदी आणि महानदी, एक तेवी माझ्या बोधी शुभाशुभासी। जसं गंगेला असं तसंही आलेलं पाणी या ओहळाचं, त्या ओढ्याचं, त्या नदीचं
हे जसं ती गंगा सगळं स्वीकारून त्याला पवित्र करते, तसं माझ्या बोधानं त्याच्या ठिकाणी असलेलं शुभकर्म असो किंवा अशुभ कर्म असो सगळं एकरूप होऊन जातं. का बावन्य आणि धुरे हा निवाडू तवची सरे, जवन घेपती वैश्वानरे कवळवनिया दोन्ही. आता तिथे एक दाखवलं, 52 एक प्रकारचं काय चंदन आहे. आपल्याला साधं चंदन माहिती, पण 52 कशी जे चंदन असतं 52 नंबरचंच ते अत्यंत सुगंधी असतं. कुठं जरी हातात जरी लाकूड घेतलं तर आपल्याला त्याचा वास येतो. आणि साधं लाकूड, त्याला रायवळ म्हणतात, आपलं साधं सरपणाचं लाकूड, हे दोन्ही जरी वेगवेगळे असले, हे अत्यंत चंदन सुगंधी असलं आणि हे साधंच लाकूड असलं, पण अग्नीत टाकल्यावर दोन्ही एकच होतात. अग्नी दोन्हीला काय करतो, अग्निरूपच करतो. नाना पांचिके आणि सोळे हे सोनिया तवचे आले, जव परिसो अंग मेळे एकवटीना. आता जसं काहीतरी हिनकस आहे आणि दुसरं चांगलं शुद्ध सोनं आहे, हे दोन्ही जरी असले, जर तिथं परीस चिटकला तर मग त्या ठिकाणी अजून काय आहे, शुद्धत्व येतं. आता परीस हा लोखंडाचं सोनं करतो, पण त्यांनी सोनं केलं म्हणजे ते शुद्ध सोनंच होतं. आता यातलं हिनकसपणाला तरी परीस काय करेल, सोन्याच्या रूपांतरातच करेल ना. सोन्याला सोनंच आहे, पण जे हिनकस आहे ते अनेक कोणत्या तरी धातूच आहे आणि ते धातू सोन्याशी एकरूप होऊन जातात. तैसे शुभाशुभ ऐसे हे तवचिवरी आभासे, जव एकूण प्रकाशे सर्वत्र मी. तेव्हा काही जे असलं, शुभ कर्मालाय माझाच प्रकाश आहे, अशुभ कर्मालाय माझाच प्रकाश आहे, ते माझ्यामुळंच दिसतात. मग सगळं काय आहे, मीच सगळं आहे. आगा रात्री आणि दिवो हा तवची द्वैत भाव, जवन रिघिजे गावो गभस्तीचा. आता रात्र आणि दिवस हे दोन नावं आपलं कुणीकडे आहेत, तर आपल्या ठिकाणी. आणि जर आपण सूर्याच्याच गावात गेलो तर तिथं सतत दिवस, तिथं रात्र कशी असेल. म्हणोनी माझिया भेटी तयाची सर्व कर्मे किरीटी, जावोनी बैसे तो पाटी सायुज्याच्या. एकंदरीत सगळं कर्म मला अर्पण केल्यामुळं त्याच्या ज्या भक्ती स्वरूपामध्ये तो सायुज्याच्या ठिकाणी जाऊन पोचतो. देशे काळे स्वभावे वेचुजया न संभवे, ते पद माझे पावे अविनाशी तो. एकंदरीत काय आहे की काही असे आता परिच्छिन्नता नाही, देश काळ वस्तू काही नाही. सगळं जर काही असेल तर स्वभावच मला अर्पण करण्याचं झालं आहे ना, त्यामुळं सगळं माझ्या अविनाशीपणाच्या ठिकाणी येऊन मिळतं. किंबहुना पांडुसुता मज आत्मयाची प्रसन्नता, लाहे तेने न पविजता लाभो कवनासे. तेव्हा मी आत्मरूपानं ज्याला प्रसन्न झालो आहे, अशाला अजून कोणता लाभ पाहिजे, सर्वश्रेष्ठ लाभ त्याला प्राप्त झाला. चेतसा सर्व कर्माणि मयि संन्यस्य मत्परः, बुद्धियोगमुपाश्रित्य मच्चित्तः सततं भव. आता 57व्या श्लोकामध्ये सांगतात की विवेक बुद्धीनं त्यांनी काय केलेलं आहे, तर माझ्या ठिकाणी जे काही असेल ते सगळं समर्पित करायचं. मग चित्त जे आहे ते चित्तही माझ्या ठिकाणी एकरूप झालं. आता अगोदरच्या श्लोकात तर सांगितलं सगळी कर्म मलाच अर्पण करायची. आता हे सगळीच कर्म माझ्या ठिकाणी अर्पण केली म्हणजे मतपर, म्हणजे माझ्याच स्वरूपासारखी ते होऊन जातात. या कारणे गातवा सर्व कर्मा आपुलिया, माझा स्वरूपी धनंजया संन्यासू कीजे. तेव्हा या भक्ताची एक स्थितीच अशी तयार होती की काहीही कर, हात हलव नाही तर पायाने चाल, डोळ्याची पापणी हलू दे, काही असलं तरी ईश्वर अर्पण किंवा भगवंता तुला अर्पण असं म्हणण्याची स्थिती असल्यामुळे सगळीच कर्म काय करतात, भगवंताला अर्पण होतात. परितोच संन्यासो वीरा, करणीयेचा झणे करा.
आत्मविवेकी धरा चित्तवृत्ती. हे एकंदरीत या सगळ्या गोष्टीसाठी संन्यास म्हणजे काय तर सगळी चित्तवृत्ती आत्म्याच्या ठिकाणी स्थिर केल्यानंतर जे काही होत असेल ते सगळं अर्पणच होतं. मग तेणे विवेक बळे आपण पे कर्मा वेगळे माझ्या स्वरूपी निर्मळे देखी जेल. आता एक झालं, कर्म करते पण नाही, कर्मफलाची अपेक्षा नाही, मग कशाचं आवरणच राहिलं नाही ना, फक्त विवेक जागा राहिला. आणि या विवेक शक्तीमुळं तो कर्मापासून दूर राहायला लागला. मग जो कर्मापासून दूर राहिला तो निर्मळच झाला, त्याला कशाचाच मळ लागणार नाही. आणि कर्माची जन्म भोये प्रकृती जे का आहे तो आपणया होऊन बहुवेदे कशी दुरी. आता जे कर्म आपल्या पुढे येतं ते कुणाच्या पोटातनं जन्माला येतं तर प्रकृतीच्या. आणि प्रकृती आणि परमात्मा हा विवेकानं कळाल्यामुळं परमात्म्याहून प्रकृती दूर आहे हे त्याच्या ठिकाणी विवेकानं काय होतं की परिपूर्ण कळालेलं असतं. ऐसेनी तेत प्रकृती आपण या वेगळी नुरे धनंजया रूपे वीण का छाया जया परी. आता ही प्रकृती आहे पण ही प्रकृती म्हणून राहिली नाही, ही शुद्ध प्रकृती झाली. मग तिथं जसं सांगतात तुकोबार आहे की माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया, हे एकच झाले. आता त्याच्या ठिकाणी ब्रह्मन माया जरी मायाला नाव दिलं तर अंगानी छाया जया परी, त्याप्रमाणे हे सगळं माझ्या ठिकाणी एकरूप होतं. ऐसेनी प्रकृती नाशू झालया कर्मसन्यासू निपजेल अनायासू स कारणू. आता प्रकृतीचाच भाव राहिला नाही, मग कर्म काय, कर्माचाही नाश झाला. त्या ठिकाणी त्याच्याजवळ जर काही असेल तर सगळा खऱ्या अर्थानं संन्यास झाला. कारण कारणच संपलं ना, कार्य व्हायला कारण लागतं, कारणच संपलं सगळं. मग कर्मजात गेली या मी आत्मा उरे आपण पया तेथ बुद्धी घापे करून या पतिव्रता. आता जिथं कर्म संपली मीच मी उरलो तिथं बुद्धीसुद्धा पतिव्रतेसारखी माझ्याशी एकरूप झाली. बुद्धी आणये येणे योगे मज माझी जैरी गे तै चित्त चैत्य त्यागे मातेची भजे. आता बुद्धी मिसळली, मग चित्त तरी काय वेगळं आहे का. चित्त ह्यातलं जे जोडतं आहे एवढं गेलं की चित्त चिदच होतं, म्हणून ते माझ्याच ठिकाणी एकरूप झालं. ऐसे चैत्य त्यागे सांडिले ऐसे चैत्य जाते सांडिले चित्त माझ्या ठाई जडले ठाके जैसे तैसे वहिले सर्वदा करी. अशा तऱ्हेनं ज्याचं चित्त माझ्या ठिकाणी एकरूप झाले, चित्तातला चित्तपणाचं जे चिंतन म्हणा चिंता म्हणा हे सगळं आता दूर झालं आणि चित्त एकरूप झालेलं आहे. मच्चित्त सर्व दुर्गाणी मत्प्रसादात तरिष्यसी अथ चेत महंकारान श्रोष्यसी विनंक्ष्यसी. आता त्याच्यामुळं काय केलं की ज्याचं चित्त माझ्या ठिकाणी एकरूप झालेलं आहे, श्रद्धा त्याची माझ्याजवळ आलेली आहे, श्रद्धेनं चित्ताची जी एकरूपता आहे ते आहे, मग या सर्व कृपेमुळं तो दुःखातनं तरून जातो. आता दुःख त्याच्या पुढं कोणतंही आलं तरी काही नाही, पण हे सगळं खरं आहे. चित्तातला चित्तपणा संपला पण जरा जरी अहंकार राहिला तर मात्र भगवंतापासून दूर होतो. मग अभिन्ना या सेवा चित्त मियाची भरेल ते जेव्हा माझा प्रसादो जाण तेव्हा संपूर्ण झाला. आता ज्याचं माझ्या ठिकाणी चित्त एकरूप झालेलं आहे तिथं काय आहे तर तिथं परिपूर्ण एकाग्रता सापडली. अंतःकरण शुद्ध म्हणायचं ते माझ्यामुळंच झालेलं आहे. तेत सकळ दुःख धामे भुंजी जाती जिये मृत्यूजन्मे तिये दुर्गमेची सुगमे होती तुझं. आता कुठलंही दुःख येऊ द्या, दुःख काय जन्ममृत्यू जरी असले तरी त्याला सहजता आहे, त्याचं काही वाटणार नाही. सूर्याचे नि सावाये डोळा सावाईला होये
ते अंधाराचा आहे पाडू तया. आता जर सूर्य प्रसन्न झाला आणि डोळ्याच्याच ठिकाणी येऊन थांबला, डोळ्याच्या प्रसन्नतेत थांबला, तर अंधार काय करतोय? डोळ्यात सूर्यच असल्यावर जिथं जाईल तिथं अंधार उरणारच नाही. तैसा माझेनी प्रसादे जीव कणू ज्याचा उपमर्दे, तो संसाराचे निबोधे बागुले केवी. तेव्हा एकंदरीत ज्याला माझा प्रसाद मिळाला, म्हणजे ज्याचं अंतःकरण आता शुद्ध झालं, त्याचा जीवपणासुद्धा राहिला नाही, तोही माझ्या ठिकाणी अर्पण झाला. आता हा संसार नावाचा जो काही बागुल आहे, ते बागुल कुठं राहिला? त्याचा बोध झाला, त्यामुळं बागुलाची भीती राहिली नाही. म्हणून धनंजया तू संसार दुर्गती यया, तरसील माझी या प्रसादास्तव. एकंदरीत या संसाररूपी अवघड संकटातून जर काही तुला तरुण जायचं असेल तर माझा प्रसाद तुला प्राप्त होण्याची गरज आहे. आत्वाहन अहम भावे माझे बोलणे हे आगवे, काना मनाची शिवेने दिशी टेको. आता इतक्या वेळ काय झालं? एकरूपतेचं सगळं कथन झालं. आता काय सांगतात की जर अहंकारानं तू माझं बोलणं कानापर्यंत मनापर्यंत येऊच दिलं नाहीस, तिथून तो दूर दूर राहिला, मी काय बोलतो ह्या इकडेही तुझं लक्ष गेलं नाही, तरी नित्यमुक्त अव्ययो तू आहासी ते होवो निवावो, देह संबंधाचा घावो वाजे लांगी. आता तू खरा मुक्त आहेस, तुझ्या ठिकाणी कशाचंही बंधन नाही, तू व्यय नाही अव्यय, म्हणजे काही तुझ्या ठिकाणी खर्च झालेला नाही, पूर्णत्वाचा आहे तो. पण तुझा देहाचा संबंध लागेल, कारण अहंकार तिथं जागा झाला की मग मात्र पुन्हा देहसंबंधात गुंतशील. जया देह संबंधातो प्रतिपदी आत्मघातो, भुंजता उसंतू काहीच नाही. आता ज्याच्या ठिकाणी पुन्हा देहाचा संबंध आला त्याला आत्मा कुठं जागा आहे? तोही संपला. आणि दररोज जितक्या वेळा आत्म्याची जागृती होईल तितक्या वेळा तो आत्म्याचं विस्मरणच करत राहील आणि मग जे काय असेल ते दुःखच भोगत राहील. एवढेनी दारुणे निमने नवीन निमने, पडेल जरी बोलणे नेघसी माझे. आता दाखवलं जर तो असा वागलास तर पुन्हा पुन्हा मरावं लागेल, पुन्हा पुन्हा तुझ्या ठिकाणी मृत्यूचे काय आहे फेरे तयार होतील. यदहंकारमाश्रित्य न योच्छ इति मन्यसे, मिथ्येश व्यवसायस्ते प्रकृतीस्त्वाम नियोक्ष्यसी. आता परत तीच सूचना दिली की अहंकाराचा आश्रय करून तू हे जे काय आहे युद्ध मी करणार आहे आणि हे सगळे समोर माझ्यामुळं मरतील, अशा तऱ्हेचं युद्धाचं तो भाषा करत असशील तर तुझा या निश्चय जरी झाला असला तरी तुझा क्षात्र स्वभाव आहे तो तुला शांत बसू देणार नाही. पथ्यद्वेषिया पोषी नरू, पथ्यद्वेषिया पोषी ज्वरू, का दीपद्वेषिया अंधकारू, विवेकद्वेषे अहंकारू पोषोनी जायचा. आता हे शेवटी 59व्या श्लोकामध्ये सांगितलं की आजार आहे खरा, औषधे आहे, पण पथ्य पाळत नाही. पथ्याचं त्याला पाळण्याबद्दल काहीच नाही. दुसरा काय आहे की अंधारात आहे पण दिव्याचा रागराग करतो, मग अंधार कसा जाईल त्याचा? आणि जर विवेकच सांभाळला नाही तर अहंकार तरी कसा जाईल? स्वदेहा नाम अर्जुनो परदेहा नाम स्वजनो, संग्रामा नाम मलिनो पापाचारू. आता तू स्वतःला काय समजतोस अर्जुन? समोरचे जे काही स्वजन आहेत त्यांना काय समजतो? हे जे परके आहेत त्यांना माझे आहेत हे सगळे, हे एक, आणि यांच्याशी माझं युद्ध आहे असं समजून हे युद्ध करणं म्हणजे पापाचरण आहे हे तू ठरवतोस. यया मती आपुलिया तिघा तीन नामे यया, ठेवून या धनंजया न झुंजे ऐसा. आता 3 नावं ठेवली, अर्जुन, दुसरे माझे आणि तिसरं युद्ध. हे 3 नावामुळं तू काय आहेस की माझं जे काही सांगणं आहे ते विसरला आणि हे युद्ध करायला नको नको म्हणू लागलास.
जीवा माझी निष्ठंकू करीची जो अत्यंतकू तो वाया धाडील नैसर्गिकू स्वभाव तुझा. आता जरी तू हे सगळं ठरवत असला तरी नैसर्गिकतेनं जो स्वभाव असतो तोच त्या ठिकाणी जागा होतो. म्हणजे त्याला काय आहे की जसं धर्म आहे पण धर्म पाळायचा नाही म्हणतो, पण नीती जी काही नीती ती तुला करायला भाग पाडेल, कारण नीती तुझ्या शास्त्रधर्माप्रमाणे असते आणि ते तुला करायला भाग पाडेल. आधी झुंजार तो व्हावे मग झुंजावया शस्त्र घ्यावे कान झुंजावया करावे देवांगण. आता एकंदरीत तुझ्या ठिकाणी काय आहे, युद्धाची मुळातच तयारी आहे. आणि दुसरी गोष्ट काय आहे की शस्त्र चालवायचं आहे तुला ज्ञान आहे. मग इतकं सगळं असूनसुद्धा आता हे युद्धच मी करीन अशी का शपथ घेत नाहीस. माणसं नेहमी नाहीत का म्हणत की देवा शपथ, तसं तू ती शपथ का घेत नाहीस. म्हणून न झुंजणे म्हणसी ते वायाणे ना मानू लोकपणे लोकदृष्टीही. आता तुम्ही युद्ध करणार नाही असा जो हट्ट धरला होता, पण ते वेगळंच आहे. कारण काय तर तुला हे जे काही तुझं प्रकृती स्वभाव आहे ते क्षात्र स्वभावाप्रमाणे तुला युद्ध करावंच लागेल. तरी न झुंजे ऐसे निष्ठंकिसी ते जे मानसे ते प्रकृती आणारीसे करविलची. तेव्हा किती हट्टपणाने तो करत असला तरी ही प्रकृती तुझ्याकडून युद्ध करूनच घेणार आहे हे निश्चित आहे. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.